या ठिकाणी तटकरे साहेब देखील आहेत. तटकरे साहेब, कशा पद्धतीचा उत्साह बघायला मिळतोय ज्यावेळेला आपण जनसन्मान यात्रेत सहभागी होत आहे? ऐतिहासिक सुरू झालेल्या जनसन्मान यात्रेच्या मुळे आज अभूतपूर्व असा प्रतिसाद जनतेचा त्या ठिकाणी मिळाला. विद्यार्थी भगिनी, महिला वर्ग, शेतकरी वर्ग ज्या उत्स्फूर्तीने रस्त्यावरती अजितदादांचा जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने स्वागत करतो आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये आजचा दिवसाचा एक मेसेज अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी जाईल. मुंडे साहेब, कसं वाटतंय वातावरण सगळं आणि एकूणच या वातावरणाचा आगामी विधानसभा निवडणुकीत कितपत फायदा होईल? एक लक्षात घ्या की ज्या दिवशी आदरणीय दादांनी 10वा अर्थसंकल्प या राज्याचा महायुती सरकारमध्ये मांडला आणि 12.5 कोटी जनतेच्या मध्ये सर्वाधिक लाभाच्या योजना या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला या ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ज्यावेळेस ही जनसन्मान यात्रा चालू झाली, प्रतिसाद पाहिल्यानंतर मी या प्रतिसादाचं वर्णन अभूतपूर्व प्रतिसाद, आणि विरोधकांनी कितीही टीका केली की हे कसं पूर्ण करणार, पण दादांनी अर्थसंकल्प मांडला आहे, दादांच्या मुखातून हा अर्थसंकल्प केला आहे. त्यामुळं दादा जे बोलतात ते करतात हे महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाला माहिती आहे. त्यामुळं हा जो आज प्रतिसाद दिसतोय ते दादांच्या विश्वासार्हतेचं प्रतीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.